नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला एक जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे। कलाने राहुलचा पर्दाफाश केलेला असतो, तोही अख्ख्या मीडिया समोर आणि नातेवाईकांसमोर, आणि त्यामुळे चांदेकरांची फारच बदनामी झालेली असते। फक्त मीडियामध्ये चांदेकर फॅमिलीची चर्चा सुरू असते। कशा प्रकारे एका भावाने दुसऱ्या भावाच्या बायकोला पळवून नेलं, चांदेकर कुटुंब फक्त नावाला कुटुंब आहे, कशा प्रकारे आतून ते पूर्णपणे पोकळ आहे आणि कशा प्रकारे आतमधून ते पूर्णपणे पोकळ आहे। घरातलीच माणसं कशा प्रकारे घरातल्यांच्या जीवावर उठली आहेत आणि घरातल्यांना धोका देत आहेत, या सगळ्या बातम्या आता मीडियापर्यंत पोहोचलेल्या असतात आणि मीडिया फक्त चांदेकर आणि चांदेकर एवढंच घेऊन बसलेली असते। त्यामुळे सगळीकडे चांदेकरांची नाचक्की झालेली असते आणि याचा सगळ्यात मोठा परिणाम होतो तो चांदेकर ज्वेलर्सवर। चांदेकरांच्या बिझनेसवर याचा फार मोठा परिणाम झालेला असतो। चांदेकरांचे शेअर्स सुद्धा खाली गेलेले असतात आणि लोकांच्या मनात चांदेकरांबद्दल द्वेष निर्माण झालेला असतो। त्यामुळे बिझनेसला जबरदस्त फटका बसतो। त्यामुळे अद्वैत, आबा, घरातले सर्वच जण चिंतित असतात। तर एके दिवशी अद्वैत हा ऑफिस मध्ये गेलेला असतो। तर एकदा अद्वैत ऑफिस मध्ये गेलेला असतो आणि ऑफिस मध्ये जाताना त्याने त्याचा डब्बा नेलेला नसतो। सरोजला त्याची फार काळजी वाटत असते, कारण अद्वैतने बिझनेसच्या टेन्शन मध्ये त्याने रात्रीही जेवण केलेलं नसतं आणि सकाळी सुद्धा तो न डब्बा घेताच गेलेला असतो। त्यामुळे रजनी ही कलाला म्हणत असते की कला, आता अद्वैत तुझा नवरा आहे, त्यामुळे त्याने डबा नेला नाहीये तर त्याला डबा नेऊन देण्याची जबाबदारी सुद्धा तुझी आहे। अद्वैतने सुद्धा तुझ्यासाठी काही ना काहीतरी केलंच असेल ना, मग आज तू अद्वैतला डबा नेऊन दे। कला म्हणते की ठीक आहे, मी अद्वैतला पेढीवर जाऊन डबा नेऊन येते। कला आता पेढीवर आलेली असते आणि पेढीवर आता अद्वैतची क्लायंट सोबत मीटिंग सुरू असते। कला तिथेच उभी असते। क्लायंटचं अद्वैत सोबत बोलणं सुरू असतं। क्लायंट अद्वैतला म्हणत असतात की हे बघा, चांदेकरांची खूप बदनामी झालीये, त्यामुळे चांदेकर ज्वेलर्सचे शेअर्स सुद्धा खाली पडलेत आणि अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला हे कॉन्ट्रॅक्ट नाही देऊ शकत। चांदेकर ज्वेलर्स सोबत असलेलं 100 कोटींचं कॉन्ट्रॅक्ट क्लायंट तोडत असतात। अद्वैत त्यांना पहिल्यांदा रिक्वेस्ट करत असतो की प्लीज तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही तुम्हाला चांगल्यातल्या चांगल्या डिझाईन प्रोव्हाइड करू, परंतु क्लायंट काही ऐकायलाच तयार नसतात। क्लायंट म्हणत असतात की नाही, आता यापुढे आम्ही जास्त धोका घेऊ शकत नाही, कारण तुमच्या फॅमिलीमध्ये काय चाललंय या सगळ्या गोष्टी आता चव्हाट्यावर आल्या। अख्ख्या मीडियावर फक्त आणि फक्त तुमचीच चर्चा सुरू आहे आणि आम्हाला तुमच्यासोबत बिझनेस नाही करायचा आहे, कारण तुमच्यासोबत बिझनेस केल्यावर आम्ही आता लॉस मध्ये जाऊ। तर अद्वैतला मात्र त्यांचा फार राग येत असतो आणि अद्वैत ती डील रागाने हँडल करत असतो। तो त्या क्लायंटवरच चिडत असतो की तुम्हाला काय वाटलं, तुम्ही काय आम्हाला एवढे खालचे समजतात का? घराचा आणि बिझनेसचा काय संबंध आहे? हे बघा, तुम्ही हे कॉन्ट्रॅक्ट अजिबात तोडू शकत नाही। तेव्हा क्लायंट म्हणत असतात की तुम्ही आम्हाला नाही सांगू शकत की आम्हाला हे कॉन्ट्रॅक्ट मोडायचं आहे की काय करायचंय। तर अद्वैत मध्ये आणि त्या क्लायंट मध्ये जरा भांडणं होत असतात। मध्ये आणि क्लायंट मध्ये जरा भांडणं होत असतात आणि कला हे सर्व दरवाजाच्या बाहेरून ऐकत असते। कलाला सगळं समजलेलं असतं की याचा अर्थ क्लायंट आता चांदेकर ज्वेलर्स सोबत 100 कोटींचं कॉन्ट्रॅक्ट तोडताय आणि जर हे कॉन्ट्रॅक्ट तुटलं तर चांदेकर ज्वेलरला किती मोठा फटका बसू शकतो। त्यामुळे कला आता पुढे होते आणि कला क्लायंटला म्हणते की तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट संपवण्याची काहीही गरज नाहीये। कला डायरेक्ट आतमध्ये आल्यामुळे अद्वैत आता कलावर चिडत असतो आणि म्हणत असतो की तुला कोणी सांगितलं आतमध्ये यायला? तर कला त्याला म्हणत असते की हे बघ चांदेकर, आता सध्या मला बोलणं खूप महत्वाचं आहे। कला आता त्या क्लायंट सोबत बोलत असते आणि त्या क्लायंटला म्हणत असते की हे बघा, आमच्या घरामध्ये ज्या काही गोष्टी घडून गेल्या, आमच्या घरात ज्या काही गोष्टी घडल्या त्यात आम्हाला सुद्धा माहित नव्हतं की असं काही होणार आहे, परंतु एका व्यक्तीच्या चुकीची शिक्षा तुम्ही इतरांना का देताय? चांदेकर ज्वेलर्स सोबत तुमचे कित्येक वर्षापासून संबंध आहे आणि मग एका गोष्टीमुळे तुम्ही ते सगळे संबंध तोडून टाकणार का? कुटुंबातला एक माणूस खोटारडा निघाला, एक माणूस धोकेबाज निघाला म्हणून सगळं कुटुंब तसंच आहे असं तर होत नाही। कला त्या क्लायंट सोबत अतिशय छान बोलत असते, अतिशय छान त्यांना समजावून सांगत असते आणि चांदेकर किती बरोबर आहे ही बाजू सुद्धा त्यांना समजावून सांगत असते। त्यामुळे क्लायंटला आता कलाच्या बोलण्यामध्ये काहीतरी पॉइंट वाटत असतो आणि मग क्लायंट आता कलाला म्हणतात की ठीक आहे, तुम्ही एवढं बोलताय। तर क्लायंट म्हणतात की ठीक आहे, परंतु आता चांदेकर ज्वेलर्सचा एवढा मोठा लॉस झालाय, हा लॉस भरून कसा काढायचा आणि आम्ही तुमच्याकडून डिझाईन्स विकत घेतल्यावर आम्हाला काय फायदा होणार? तेव्हा कला सांगते की हे बघा, आतापर्यंत चांदेकर ज्वेलर्स हे फक्त मोठ्या लोकांना ज्वेलरी देत होतं। चांदेकर ज्वेलर्स हा फक्त लक्झुरियस ब्रँड होता, परंतु आता मात्र ह्या ब्रँडला आपण सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचू। अद्वैत आता कलावर चिडत असतो आणि म्हणत असतो की तुला काय कळतं ग या सगळ्यामधलं, आणि तुला कोणी सांगितलं ब्रँड चेंज करायला? हे बघ, आपण फक्त आणि फक्त श्रीमंत लोकांना आपली ज्वेलरी देत असतो, त्यामुळे तू जे सांगशील तसं काहीच होणार नाही आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत आपला ब्रँड पोहोचणार नाहीत, कारण त्याने आपली इज्जत कमी होईल। त्याला म्हणते की अद्वैत, अरे इथेच तर चुकतंय आपलं। हे बघ, भारत हा सर्वसामान्य लोकांचा देश आहे आणि या भारतामध्ये श्रीमंत लोकांपेक्षा सर्वसामान्य आणि
गरीब लोक जास्त आहेत. श्रीमंत लोकांपर्यंत तू काहीतरी लिमिटेड ज्वेलरी पोहोचू शकतो, परंतु गरीब लोकांचं आणि सर्वसामान्य लोकांचं मार्केट खूप जास्त आहे. सर्वसामान्य लोक ही जेव्हा मुलगी जन्माला येतात तेव्हापासूनच तिच्या लग्नाचे दागिने करायला घेतात आणि आपण जर सर्वसामान्य लोकांपर्यंत आपला ब्रँड पोहोचवला, सर्वसामान्य लोकांना आपण दागिने विकले आणि त्यांच्यासोबत एक विश्वासाचं नातं निर्माण केलं तर ते लोक आपल्याला कधीही धोका देणार नाही. तुझ्या श्रीमंत लोकांना दागिने देतो आणि त्या लोकांना जर तुझ्यापेक्षा चांगला ऑप्शन भेटला ना, ते तुझे दागिने कधीही विकत घेऊ शकणार नाही. परंतु जे सर्वसामान्य माणसं असतात, जे गरीब माणसं असतात, त्यांना जर एखाद्या व्यक्तीवर विश्वास बसला ना, ते शेवटपर्यंत त्यांचे क्लायंट बनूनच राहतात. अद्वैतला मात्र कलाचं म्हणणं पटलेलं नसतं, परंतु क्लायंटला मात्र कलाचं म्हणणं पटलेलं असतं आणि ते कलाला म्हणतात की मिसेस कला, आम्हाला तुमच्या आयडियामध्ये इंटरेस्ट आहे. आणि ते कलाला काही प्रश्न विचारतात. जर आपल्याला एखादी अंगठी बनवायची असेल तर साधारणतः अंगठीमध्ये आपल्याला किती सोनं टाकावं लागेल? तर कला सांगते की साधारणतः 2.5 ते 3 ग्राम आपण सोनं त्यामध्ये टाकू शकतो. तर कलाचं कॅल्क्युलेशन, कलाचं सगळं काही इतकं परफेक्ट असतं की ते क्लायंटला फारच भावतं. क्लायंट कलाला म्हणतात की खरंच तुम्ही खूप ब्रिलियंट आहात. आम्हाला माहित नव्हतं की अद्वैत चांदेकर यांची बायको एवढी ब्रिलियंट आहे. अद्वैतला अजून सुद्धा कलावर विश्वास नसतो. अद्वैतला असं वाटत असतं की ह्या कलाला काही कळत नाही आणि ही मुद्दामच नाक खूप असते या सगळ्यामध्ये. परंतु क्लायंटला मात्र कलाची ही आयडिया फारच आवडलेली असते आणि क्लायंट आता कलाला सांगतात की ठीक आहे, आम्ही 100 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट तुमच्याशी तोडणार नाही, परंतु आम्हाला एका दिवसामध्येच जे तुम्ही काही दागिने बनवणार आहे त्याचे डिझाईन्स रेडी करून हवे. तर अद्वैत कलाला म्हणत असतो, एका दिवसात तू कुठून डिझाईन करून आणणार आहे? तेव्हा कला आता क्लायंटला सांगते की तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळ्या दागिन्यांचे डिझाईन मी स्वतः बनवणार आहे. हे ऐकून क्लायंट म्हणतात की ठीक आहे, आम्हाला चालेल आणि मग क्लायंट तिथून निघून जातात. तर अद्वैत कलाला खूप बोलत असतो की कोणी सांगितलं होतं तुला वाढवपणा करायला आणि तू मूर्ती बनवतेस, तुला ह्या डिझाईन वगैरे बनवता नाही येणार. ह्या डिझाईन बनवणं म्हणजे किती अवघड काम असतं माहितीये का तुला? आणि तू ह्या डिझाईन बनवणार आहेस का? खरं तर अद्वैतला ही गोष्ट माहितच नसते की चांदेकर ज्वेलर्स मध्ये काही ज्या डिझाईन्स येतात त्या डिझाईन स्वतः कलाने बनवलेल्या असतात. कारण चांदेकर ज्वेलर मधला जो डिझायनर असतो तो स्वतः कलाकडून ते डिझाईन्स बनवून घेत असतो. अद्वैतला असं वाटत असतं की नाही, ही तर काही करू शकणार नाही, परंतु कलाने मात्र एका दिवसामध्ये इतक्या सुंदर हारांच्या डिझाईन्स बनवलेल्या असतात की बस रे बस. दुसऱ्या दिवशी जेव्हा क्लायंट येतात आणि त्या डिझाईन्स बघतात तेव्हा त्या डिझाईन त्यांना प्रचंड आवडतात आणि एका झटक्यात 100 कोटींचं कॉन्ट्रॅक्ट हे ते चांदेकर ज्वेलर्सला देऊन टाकतात. कलाची आयडिया त्यांना खूप आवडते आणि कलाचे डिझाईन सुद्धा त्यांना प्रचंड आवडलेले असतात. त्यामुळे काही क्षणातच चांदेकर ज्वेलर्सचा बिझनेस हा वाढलेला असतो. चांदेकर ज्वेलर्सचे शेअर्स वाढलेले असतात आणि कलाच्या डिझाईन्समुळे आणि कलाच्या आयडियामुळे चांदेकरांची गेलेली आन बान शान परत आलेली असते. अद्वैतला मात्र त्याच्यावर विश्वासच बसत नसतो की ह्या कलाने कसं काय हे सगळं करून दाखवलं. म्हणजे आतापर्यंत आपण हिला समजत होतो की हिला काही जमणार नाही, हिला काही येणार नाही, परंतु हिने एवढी मोठी डील हँडल केली जी मलाही करता आली नाही. 100 कोटींची डील जर आपल्या हातून गेली असती तर चांदेकर ज्वेलरला याचा प्रचंड मोठा फटका बसला असता आणि तो जो काही लॉस आहे तो आपल्याला वर्षभर काय 2-3 वर्ष सुद्धा आपल्याला भरून काढता आला नसता. परंतु कलाने मात्र काही क्षणातच प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. तर कलाला काही येत नाही असं समजून मी खूप मोठी चूक केली आहे. अद्वैतला आता त्याची चूक समजते आणि तो कलाला म्हणतो की थँक्यू की आज तुझ्यामुळे चांदेकर ज्वेलर्स, थँक्यू तुझ्यामुळे आज क्लायंट पुन्हा रिटर्न गेले नाही आणि तुझ्यामुळे आज आपल्याला 100 कोटींचा फायदा झाला. याचं सगळं क्रेडिट मी तुला देतोय. तेव्हा कला म्हणते की अद्वैत, क्रेडिटचं काही नसतं रे. आपण जर कोणाशी प्रेमाने बोललो ना तर समोरचा माणूस आपलं नक्कीच ऐकून घेतो. तर जेव्हा ही गोष्ट आबांना समजते आणि घरी सगळ्यांना समजलेली असते तेव्हा सगळ्यांना प्रचंड आनंद होतो की कलामुळे चांदेकर ज्वेलर्सला एवढा मोठा फायदा झालाय आणि आबा स्वतः आता कलाचे आभार मानतात आणि स्वतः कलाला थँक्यू म्हणत असतात. सर्वजण कलाची वाहवा करत असतात कारण कलामुळे पुन्हा चांदेकरांच्या घरात नवीन चैतन्य निर्माण झालेलं असतं. तर मित्रांनो, हा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर हा ट्विस्ट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.